भीमनगर बुद्धविहारात वर्षावासानिमित्त ग्रंथपठण। वर्षावासानिमित्त भीमनगर बुद्धविहारात ग्रंथपठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। बौद्ध धर्म परंपरेत वर्षावासाला विशेष महत्त्व असून साधारणपणे 3 महिन्यांचा हा कालावधी असतो। वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे, असा वर्षावासाचा अर्थ आहे। या काळात बौद्ध भिक्षू एका ठिकाणी वास्तव्य करून त्यांच्या अनुयायांना धम्माचे मार्गदर्शन आणि प्रवचन देतात। शहरातील विविध बुद्ध विहारांमध्ये दरवर्षी वर्षावासानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। भीमनगर बुद्ध विहारातही वर्षावासानिमित्त ग्रंथपठण करण्यात आले। यावेळी बौद्धाचार्य बाळासाहेब अहिरे यांनी ग्रंथपठण करत वर्षावासाचे महत्त्व, बौद्ध धर्मातील त्यांची परंपरा, या कालावधीत होणाऱ्या धम्मविचारांची माहिती उपस्थितांना दिली। वर्षावासाच्या माध्यमातून धम्माचे आचरण, आत्मचिंतन आणि समाजामध्ये बंधुभाव निर्माण करण्याचा संदेश दिला जातो। कार्यक्रमाला बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। करुणा, मैत्री, शांतीचा संदेश देणारे शाक्यमुनी, महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व, विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना विचारणात त्रिवार बंद। भगवान बुद्धाच्या कारकिर्दीपासून आलेला हा वर्षवास प्रारंभ होत असताना आषाढ पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमा ही 3 महिन्याचा हा वर्षवास कालावधी आहे। भगवंताने जो वर्षवास सुरू केलेला आहे, प्रथम धम्मोपदेश सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्म प्रवचन करून वर्षवासाला सुरुवात केलेली असताना आज भीमनगर बुद्धविहार या ठिकाणी रमाई माता महिला मंडळाच्या वतीनं देखील या ठिकाणी वर्षवास सुरू झालेला आहे। आणि होत असताना या ठिकाणी भगवान बुद्धाच्या धम्मानुसार जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र सुंदर स्वच्छ धम्म दिलेला आहे, भगवान बुद्ध आणि त्याचं धम्म याचं पठण या ठिकाणी होत असतं। या ठिकाणी जवळजवळ 30-35 महिला रोज या ठिकाणी उपस्थिती देतात आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म आहे त्या धम्माच्या माध्यमातून या ठिकाणी पठण होऊन ते खऱ्या अर्थाने भगवंताचा धम्म स्वीकारून आपल्या आचरणात आणत असताना आज भीमनगर हाऊसिंग सोसायटी, त्याचप्रमाणे रमाई महिला मंडळ यांच्या वतीनं हा वर्षवास सुरू झालेला आहे। वर्षवास म्हणजे वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास, राहण्याचं ठिकाण। भिक्खू संघाला राहण्यासाठी भगवंताने हा 3 महिन्याचा कालावधी दिला आहे। पावसाळ्यामध्ये भिक्खू संघ या ठिकाणी चारिका करत असताना, फिरत असताना कुठेही त्यांनी आश्रम मिळण्यासाठी वर्षवासाचा प्रारंभ होत असताना त्या ठिकाणी विहार असेल, गंधकुटी असेल, बुद्धविहार असेल, त्या ठिकाणी त्यांनी थांबायचं आहे आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाचा धम्म त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, लोकांना त्याचं ज्ञान द्यायचं आहे। आणि म्हणून 3 महिने भिक्खू हा फिरत असताना ओला होऊ नये याची काळजी घेण्यासाठी त्यांनी गंधकुटी विहारात राहावं आणि त्या ठिकाणी वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहण्याचं ठिकाण, त्या ठिकाणी 3 महिने त्यांनी भगवंताचं जे प्रवचन असेल, भगवंताची जी वाणी असेल, भगवंताने दिलेला धम्म असेल तो त्यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रचलित करून आणि त्या ठिकाणी लोकांना दुःखातून मुक्त होण्यासाठी जो मार्ग आहे भगवंताने दिलेला तो त्या खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा भिक्खू संघ भगवंताच्या कारकिर्दीपासून चालत आहे। जय भीम। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।